साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अकोल्यातील रेल्वे स्टेशन पुणे अमरावती एक्सप्रेसच्या शौचालयात एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। रमेश चौधरी असं मृतकाचे नाव असून रेल्वेतील B2 या बोगीच्या शौचालयाचा दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांकडून रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाला याची माहिती देण्यात आली। दरम्यान दरवाजा उघडताच रमेश महादेवराव चौधरी हे मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले। पोलिसांनी खात्री करण्यासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात अकोला येथे हलवले। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे। दरम्यान सदर व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील असून मृतकांचा मुलगा राहुल चौधरी यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली। मृतक रमेश चौधरी हे पुणे येथे त्यांच्या मुलांसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी अर्धा तास सदर एक्सप्रेस अकोल्याच्या रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उशिरापर्यंत उभी होती, तर पाहण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी यावेळी गर्दी केली होती। आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास पुणे अमरावती एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशन येथे आली। त्यावेळेस सदर ट्रेनच्या कोच B2 मध्ये टॉयलेटचा दरवाजा उघडत नसल्याच्या प्रवाशांकडून माहिती मिळाली। तसेच एक प्रवासी आतमध्ये अडकल्याचं सांगितलं होतं। त्याप्रमाणे रेल्वे पोलीस, RPF आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांनी सदर टॉयलेटचा दरवाजा उघडून आतमध्ये खात्री केली असता एक इसम नामे रमेश महादेवराव चौधरी वय 75 वर्ष हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसून आलं। त्यांना उपचाराकरता जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेला आहे। त्यांचा मुलगा आहे राहुल चौधरी यांना फोनद्वारे माहिती देण्यात आलेली आहे। मृत इसमावर पुढील कारवाई चालू आहे। GRP पोलीस पुढचा तपास करत आहेत। सदर इसम हे मूळ राहणार अमरावतीचे असून पुणे येथे त्यांच्या मुलासोबत राहत आहेत। पुढील तपास चालू आहे।